भाऊचा अजून पोहायचं शिकायचं चालू होतं, भाऊनं मारले डायरेक्ट विहिरीत बुडीन. झालं ना मग खतरनाक विषय. आता काय झालं ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगर गवऱ्याला फॉलो करून टाका. आला असं की सकाळी सकाळी मेडिकल मध्ये गेल्यानंतर हा भाऊ चॉकलेट खात होता. त्याला म्हणलं मला पण दे, तर गोलू शर्ट काय द्यायला तयार नव्हता. म्हणलं आता याच्याकडून भांडण करूनच चॉकलेट घ्यावं लागेल. शेवटी त्यानं तर चॉकलेट दिलं नाही, पण भांडण करून मलाच भूक लागली होती. म्हणलं आता जेवण तर करावं लागेल भाऊ. पुरणपोळीवरती 1-1.5 किलो तूप ओतून घेतलं ना मग जेवण करून. मग काय घेतलं मम्मीला सोबत आणि निघालो डायरेक्ट शेतात. कारण आज होता शनिवार आणि त्यामुळे होती कॉलेजला सुट्टी. आणि तुम्हाला तर माहिती सुट्टी असल्यावर आपल्या मागे शेतातले मोकार काम राहते. आता मी तर चाललो होतो कपाशी उपटायला चिमटा घेऊन. त्यात रस्त्यात जे पोरं पोहताना दिसली, तर यांना पोहताना बघून मी पण मोकार पोहायची इच्छा झाली. पण म्हणलं आपल्याला पोहताच येत नाही भाऊ. त्यात त्यांचं पण आताच नवीन शिकण्याचं काम चालू, त्याच्यामुळे म्हणलं नको भाऊ रिक्स घ्यायला. ते तर मस्त पैकी पोहण्याचा आनंद घेत होते, पण माझ्यासारख्या 2-4 जण वरून नुसती मजा पाहत होती. कारण आम्हाला काय पोहता येत नव्हतं भाऊ. म्हणलं आता इथं टाइमपास करण्यात काही मजा नाही भाऊ, नाही तर मम्मीचं शिवाय खावं लागतील. मग काय घेतला चिमटा निघालो डायरेक्ट 120च्या स्पीडनं कपाशी उपटायला. काय त्यात कपाशी उपटतो एक मस्त पैकी व्हिडिओ पण काढून घेतला भाऊ. आणि तेवढ्याच पप्पाच म्हणाला की आता स्प्रिंगलर पलटी मारायला जाय म्हणजे. चायला इकून तिकून एक काम संपत नाही, तर एक हायच भाऊ वाढेल. आता तसं तर हा ब्लॉग शनिवारचा होता, पण पेपर चालू असल्यामुळे ब्लॉग टाकायला काही वेळच भेटत नव्हता. म्हणलं आज काही पण झालं तरी आज टाकूनच देऊ. मग काय डायरेक्ट 220च्या स्पीडनं स्प्रिंगलर वगैरे जोडून घेतलं भाऊ. मग काय दिलं मस्त पैकी स्प्रिंगलर वगैरे चालू करून. आता शेतातलं तर सर्व कामावर होतं, म्हणलं आता ऊसाचा आनंद घ्यावा. आता मी तर जातो ऊस कात घरी. तोपर्यंत मी अशाच नवीन ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगर गवऱ्याला फॉलो करून टाका. तर भेटू परत अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.